मित्रांनो, डेली आपण ॲब्स्ट्रॅक्शन किंवा इंटरफेस यूज करत असतो, जेव्हा आपण कोडिंग किंवा एखादा प्रोजेक्ट कंप्लीट करत असतो त्या केसमध्ये. पण जेव्हा इंटरव्ह्यूची वेळ येते, तेव्हा त्यामधला जो डिफरन्स आहे, तो आपल्याला मॅनेज करता येत नाही. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं इंटरव्ह्यू कोडिंग क्वेश्चनच्या डे 4 मध्ये. तर आज या व्हिडिओमध्ये आपण ॲब्स्ट्रॅक्शन आणि इंटरफेस यामध्ये जो डिफरन्स आहे, त्याचे जो सिनारिओ बेस्ड क्वेश्चन असतात ते बघणार आहे. तर यामध्ये तुम्हाला सिम्पली क्वेश्चन विचारला जातो डायरेक्टली ॲब्स्ट्रॅक्शन आणि इंटरफेसमध्ये डिफरन्स काय आहे? तर ॲब्स्ट्रॅक्शन आणि इंटरफेसमध्ये पहिला इम्पॉर्टंट डिफरन्स जो आहे, तो म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट क्लासला पेरेंट क्लास असू शकतो. म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट क्लासला जो बेस क्लास असू शकतो, तिकडून तो त्याचे फीचर्स जे आहेत ते इम्प्लिमेंट करू शकतो त्याच्या ॲब्स्ट्रॅक्ट क्लासमध्ये. पण इंटरफेसच्या केसमध्ये तसं नसते. इंटरफेसमध्ये तुम्हाला बेस क्लास पाहायला मिळत नाही. डायरेक्टली तिथून तुम्ही मेथड फक्त डिफाईन करू शकता आणि इम्प्लिमेंट जे आहेत त्या चाइल्ड क्लासमध्ये करू शकतोय. आणि दुसरा इम्पॉर्टंट डिफरन्स आहे तो म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट क्लासमध्ये तुम्हाला कॉन्क्रीट मेथड पण पाहायला मिळतील. ऑलरेडी इम्प्लिमेंटेड असतात ॲब्स्ट्रॅक्शन क्लासमध्ये आणि काही मेथड असतात त्या विथ ॲब्स्ट्रॅक्ट कीवर्ड त्या फक्त डिफाईन केलेल्या असतात. सेम तसं तुम्ही जर इंटरफेसमध्ये बघितलं तर तिथं ते इम्प्लिमेंटेशन अलाउड नाही आणि जे इम्प्लिमेंटेशन आहे ते चाइल्ड क्लासमध्ये असतं. आणि तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे इंटरफेसच्या केसमध्ये 100% इनहेरिटन्स असतं. म्हणजे तिथे जर तुम्ही 3 मेथड डिफाईन केले असतील तर त्या तिन्ही मेथड तुम्हाला इम्प्लिमेंट करावं लागतील चाइल्ड क्लासमध्ये. पण ॲब्स्ट्रॅक्शनच्या केसमध्ये तसं नसतं. ॲब्स्ट्रॅक्शनच्या केसमध्ये जर कॉन्क्रीट मेथड वगैरे असतील तर तिथं त्या जर इम्प्लिमेंट नाही केल्या तरी चालू शकतं. तर हे जे आहेत हे 3 इम्पॉर्टंट डिफरन्स आहेत ॲब्स्ट्रॅक्शन आणि इंटरफेसच्या केसमध्ये.